श्री स्वामी समर्थ. आज होता श्रावणी सोमवार आणि नागपंचमी. सर्वांना नागपंचमी आणि श्रावणी सोमवारच्या पहिल्या सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण जाणून घेणार आहोत कोणची सेवा आपण करायला पाहिजे, ज्या करून आपले भोलेनाथ आणि स्वामींची दया कृपा दृष्टी आपल्यावर कायम राहील. पण सगळ्यात पहिलं आपण बघू काय करावं. सगळ्यात पहिलं आपण सकाळी उठल्यावर लवकर उठून आंघोळ बिंघोळ करून चांगलं देवारा साफ करून घ्यावा. त्याच्यानंतर देवाची पूजा स्वामींची आपल्या स्वामींचं आपण रोज आपलं जप करून घ्यावा. स्वामींचा गणपती बाप्पाचा जप नाही तर आपल्या मनात आपले म्हणजे नकारात्मक तुम्ही विचार न करताना सर्व काय केलं ना, कोणचा देव तुम्हाला पावणार नाही मला लिहून द्या. आपले देव पण बोलता तुम्ही चांगले कर्म करा, मी तुमच्या सोबतीला आहे. स्वामी तर कायम बोलतात चांगले कर्म करा. स्वामी आपली कृपादृष्टी म्हणजेच आपले स्वामी, आपल्या चांगल्या कर्मातच आपले स्वामी असतात. आणि भोलेनाथसुद्धा आपण आज फक्त एक माळ जप केली ना भोलेनाथाची तरी आपलं भोलेनाथ नक्की पावणार, कारण की आपले कर्म चांगले. आणि नागोबा तर नक्कीच पावतो. नाग म्हणजे फक्त लोक काय बोलतात, नाग म्हणजे दसणारा नसतो कधी नाग. आपण मनापासून नागाची पूजा केली ना, आपल्या नागोबा देव भोलेनाथ सर्व. मग भोलेनाथ त्यांच्या गळ्यात एक नाग का बांधत असतो, कारण की त्यांना माहिती आहे नागोबा चांगले असतात.